शिवाय नमस्तुभ्यम. नागपंचमी ह्या पवित्र सणाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. नागपंचमी हा सण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण नागदेवतेची पूजा करतो. मला असं वाटतं की प्रामुख्याने हा दिवस आहे तो आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी केला जाणारा हा आजचा पवित्र दिवस आहे. प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी अगदी आवर्जून आज नागपंचमीचे व्रत अगदी मनोभावे करावे. या व्रतासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या शंकराच्या देवळात जाऊन तुम्ही तिथे नागदेवतेची जी प्रतिमा आहे त्याची पूजा करू शकता, किंवा घरामध्ये रांगोळीच्या स्वरूपात तांदळाच्या स्वरूपात तुम्ही नागदेवता काढून त्याचे तुम्ही पूजन करू शकता. तर अतिशय पवित्र असा आजचा दिवस, नागपंचमीचा दिवस. तर मला असं वाटतंय की सतत प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी चांगल्या कामना करत असते, चांगल्या इच्छा प्रगट करत असते. तर आज मनापासून प्रार्थना करायची नागदेवतेला आज भाऊ समजून तुम्ही तुमच्या भावासाठी मनापासून प्रार्थना करायची की त्याला सद्बुद्धी सदैव मिळत राहू दे, त्याला चांगले आरोग्य, आयुष्य आणि सदैव सुखाची प्राप्ती त्याला होत राहू दे. बघा, आजच्या 10 दिवसानंतर येणारा राखी पौर्णिमा हा पवित्र बहीण भावांचा सण. तर आजपासूनच मला असं वाटतं सुरुवात होते. नागदेवतेचे भाऊ म्हणून आपण जेव्हा पूजन करतो, नागदेवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळायलाच लागतात. बघा, पवित्र महिना सुरू झालेला आहे, श्रावण महिना. शिवशक्तीचे विविध स्वरूप असलेला हा महिना, अतिशय पवित्र असलेला हा महिना. या श्रावण महिन्याचे सगळीजण वाट बघत असतात आणि या श्रावण महिन्यामध्ये मला असं वाटतं शिवशक्तीचे सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळतातच. मी रेखा पीस रेकीतर्फे तुमच्या सगळ्यांचे स्वागत. मी रेकीची ग्रँड मास्टर. मला झाले जवळपास 26 वर्ष ॲज ए रेकी मास्टर म्हणून. ग्रँड मास्टरचा माझा प्रवास अजूनही सुरू आहे. आत्तापर्यंत ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने, माझ्या रेकीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांच्या आशीर्वादाने माझी ही इथपर्यंत वाटचाल झालेली आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी आत्तापर्यंत 42 रेकी मास्टर तयार केलेले आहेत, ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबाला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत, त्यांच्या जवळच्या लोकांना हे आशीर्वाद मिळत आहेत. भरभरून रेकी मास्टर दीक्षा देत आहेत. तर ह्या वैश्विक शक्तीचा जसा मला भरभरून तिचे आशीर्वाद मिळत आहेत, मी मानते की दैवी ब्रह्मांडीय शक्ती, दैवी मी याला म्हणते कारण ब्रह्मांडामध्ये अशा शक्ती आहेत की ज्या आपल्याला भरभरून तिचे आशीर्वाद देतातच. फक्त पाहिजे आपला पूर्ण विश्वास या शक्तीवर आणि सातत्याने साधना, जी माझ्याकडनं माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे घडत आहे. माझे आध्यात्मिक गुरु पण मला भरभरून आशीर्वाद देत आहे. दत्तगुरु महाराजांची मी उपासक आहे आणि अध्यात्म आणि रेकी याचा खूप जवळचा संबंध आहे. याच्या संबंधीचे व्हिडिओ मी सातत्याने टाकत असते. मला असं वाटतं की जेव्हा रेकीची दीक्षा तुम्ही घेता, त्या दीक्षेद्वारे तुमच्या चक्रांना जागृती होऊन अध्यात्माचा प्रवास तुमचा खूप सुंदर व्हायला लागतो. आणि आपल्या धर्मामध्ये असलेले विविध व्रतवैकल्य, सण, याचं मला आधी काही एवढं माहिती नव्हती, पण जेव्हापासून मी रेकी या सातत्याने रेकीची साधना करते तर मला त्या सणांचे महत्त्व खूप कळत आहे. त्यातलाच आजचा पवित्र सण हा नागपंचमीचा सण. प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी करण्यासाठीचा हा सण आहे. तर प्रत्येक बहिणीला तिच्या भावाचे सुख, प्रेम सदैव मिळत राहू दे, ही माझी श्री स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज बघूया आपण श्रावण महिन्यामधल्या ह्या पवित्र सणाविषयी माहिती. शिवशक्ती स्वरूप असलेला श्रावण महिना. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण कालपासूनच जसं श्रावणी सोमवार त्याचे पूजन केलेले आहे, साक्षात शिवशक्ती स्वरूप असलेले पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये शिवलिंगाचे आपण पूजन केलेले आहे आणि त्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपातील आपले मूलाधार चक्र त्याच्यामध्ये जागृती होऊन कुंडलिनी शक्तीकडे जागृतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. तर श्रावण महिना आणि त्यातला पहिला पवित्र सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागाच्या प्रतिमेचे आपण पूजन करून या पवित्र महिन्याची सुरुवात करतो.
मला असं वाटते की नागदेवता तिचे पूजन केल्यामुळे आपल्यामधील जो आपला प्रवास आहे कुंडलिनी शक्तीकडचा तो अगदी व्यवस्थित व्हायला लागतो. तर आपण म्हणू शकतो की हा श्रावण महिना आणि त्या दिवशी पंचमीलाच का हा सण करतात. तर पंचमी या दिवशी असे मानण्यात येते की श्रीकृष्ण यांनी या दिवशी यमुना नदीमध्ये कालिया या नागावर विजय मिळवला, पराभव केला या नागाचा, आणि पराभव करून यमुना नदीतनं ते सुरक्षित वर आले. त्या श्रीकृष्णांच्या पूजनाचा दिवस चातुर्मास आपला सुरू झालेला आहे. तर त्याच्यामधीलच पहिला सण तर हा नागपंचमीचा श्रावण शुद्ध पंचमीला श्रीकृष्णांनी कालिया नागाचे पराभव केला. आणि बघा, यमुना ही पवित्र नदी म्हणजे आपल्या देशामधील बाहेरच्या देशामधील पवित्र नद्या, त्या पवित्र नद्यांना, प्रत्येक नद्यांना खूप महत्त्व आहे. त्यातली पवित्र यमुना नदी जिच्या काठावर म्हणजे प्रत्येक नदीच्या काठावर विविध आपण म्हणू शकतो की वस्ती असते, मानवाची वस्ती होते. हळूहळू नदी हा एक जलस्रोत इतका छान आहे की त्याद्वारे तिथे कुटुंबाच्या कुटुंब तिथे वसलेली असतात. एक गाव तयार होतं, मग शहर तयार होतं. प्रत्येक शहराच्या मधून एक नदी वाहत असते. तर अशी पवित्र यमुना नदी आणि तिच्या काठावर जी काही लोकवस्ती होती त्या सगळ्यांचं संरक्षण केलं श्रीकृष्णांनी आजच्या पवित्र दिवशी. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेली श्रावण शुद्ध महिन्यातली पंचमी. आणि त्याचबरोबर आपण त्याला म्हणतो की आध्यात्मिक जोड म्हणजे नागदेवतेचे पूजन करण्याचा दिवस. नागदेवता ही ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणी शेती पण आहे. तर शेती ही प्रामुख्याने शेतकरी, त्यांचा जवळचा संबंध आहे ह्या नागदेवतेशी. जसे शेतीमध्ये विविध अन्नपदार्थ तयार होतात किंवा आपण शेती तयार होतो ज्याद्वारे आपल्याला अन्नपदार्थ मिळतात, त्या शेतकऱ्यांचे आज आपण खूप आभार मानूया. आजपासनं मला असं वाटतं सुरुवातच होते की नागदेवतेचे पूजन सातत्याने शेतकऱ्यांनी आणि बाकी इतरांनी पण करावे. बघा, शेत आहे छान आलेले आणि त्या शेताचे जर संरक्षण झाले नाही तर आपल्याला त्या शेतीमधले अन्नपदार्थ मिळणारच नाही. शेतकऱ्यांचा अगदी जवळचा मित्र आपण म्हणू शकतो नागदेवता. आज शेतकरी काहीही शेतातली कामं करत नाहीत ज्याद्वारे त्या शेतामध्ये असंख्य नागदेवतेंची पिल्लं असतात. नागिन, नाग आणि नागिन तिथे राहत असते. त्याद्वारे त्या शेताचे संरक्षण होत असते. मला असं वाटते जी शेती येते त्याच्यामध्ये शेत आली, तिथे अन्नपदार्थ आले की अनेक कीटकं येतात, उंदीर येतात, घुशी येतात, त्यांचे संरक्षण ही नागदेवता करते. आणि त्यामुळे शेतकरी आज आवर्जून ह्या नागदेवतेचे पूजन करतात, जे आपल्यालाही हे पूजन अतिशय महत्त्वाचे आहे. असा हा जवळचा मित्र असलेली ही नागदेवता. आणि याच्यावर आधारित पण एक कथा आहे की नागिन शेतकऱ्याला आपला मुलगा मानून त्या शेताचे संरक्षण करते. मला असे माहिती आहे की लहानपणापासून आमच्याकडे एक गोष्ट प्रचलित होती जी आमच्या शेताविषयी होती की त्याच्यामध्ये मला माझी आई सांगायची की आमची जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये कोणीही चोरी करू शकायचं नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की धान्य छान अगदी बहरात आलेलं आहे, सगळं धान्य आहे आणि अनेक ठिकाणी चोरी होत असतात. तर त्यावेळेस आमच्या शेतामध्ये आम्हाला कधीही आठवत नाही की चोरी झाली. तर त्यावेळेस माझी आई सांगायची की जे चोर आपल्याकडे यायचे ते सांगायचे की यांच्या शेतामध्ये एक नाग आहे आणि त्याच्यावर नागमणी आहे. आणि जे कोणी चोरी करायला आमच्या शेतात यायचे तर त्यांना तो नाग दिसायचा आणि ज्याचा लाल प्रकाश सगळीकडे पडायचा. तर अजूनही माझ्या अंगावर काटे येतात जेव्हा ही गोष्ट मी ऐकते. तर मला असं वाटतं की त्या दैवी शक्ती तुमचे संरक्षण करतातच. आम्हाला कधीही या नागाचे दर्शन झाले नाही, पण आमच्या शेताकडे जो वाईट दृष्टीने बघत होता तेव्हा संरक्षण ही नागदेवता आमची करत होती. माझे वडील जे अतिशय आध्यात्मिक, प्रत्येक दत्तगुरूंची स्थानं आहेत त्या स्थानावर त्यांचे पारायण झाले आणि मग त्यांनी श्री दत्तगुरू मूर्तीची स्थापना केली, प्रतिष्ठापना केली आमच्या शेतामध्ये. बाबरा आहे आमचे गाव.
त्या ठिकाणी ही प्रतिष्ठापना झाली आणि अतिशय सुंदर असे 1970 साली श्री दत्तगुरू महाराजांचे मंदिर हे तयार झाले। आणि ह्या दत्तगुरू महाराजांचे हे मंदिर झाल्यानंतर सातत्याने तिथे वडिलांनी सुरू केले दत्त जयंती उत्सव। मला आठवतंय माझ्या लहानपणी 1971 साली माझा जन्म झाला आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने जेव्हा जेव्हा उत्सव असायचा दत्त जयंतीचा त्याच्या महिन्याभरापासूनच माझे वडील तयारी करायचे। जे काही अन्नधान्य लागायचे त्याची सगळी तयारी आमच्या शेतामध्येच ते तयार व्हायचं धान्य आणि ते पोती वगैरे सगळी लावलेली असायची आणि तो उत्सवाची सुरुवात व्हायची। भंडारा भरभरून तिथे सतत होत राहायचा। म्हणजे दत्त जयंतीचा उपवास सगळ्यांना असायचा। 8 दिवस अगोदर पारायणाला सुरुवात व्हायची आणि मग पारायणासाठी आम्ही जाऊ नाही शकायचो कारण आमची शाळा असायची। मग त्यानंतर दत्त जयंतीचा उत्सव दत्तगुरू महाराज ब्रह्मा विष्णू महेश्वर असे हे त्रिदेव ज्यांच्यामध्ये आहे असे दत्तगुरू महाराज आणि त्यांच्यामधील चैतन्य स्वरूप आम्हाला भरभरून त्यांचे आशीर्वाद मिळायचे। दत्तगुरूंचे पारायण सुरू झाल्यावर मला आठवायचं की ते पारायणामध्ये काही वेळेस नागजोडी तिथे यायची। ती नागजोडी आम्हाला कधी बघण्यात नाही आली कारण आमची शाळा असल्यामुळे आम्ही त्यावेळेस तिथे जाऊ नाही शकायचो। पण आम्हाला वडील सांगायचे की तिथे नागजोडी येऊन तिथे जेव्हा पारायण सुरू असायची ती नागजोडी तिथे खेळायची। देवत्व तिथे येतेच इतक्या पवित्र मनाने माझे वडील तिथे सातत्याने पारायण घ्यायचे आणि ही प्रथा माझा भाऊ जो सातत्याने त्यांनी सुरू ठेवली आहे परंपरा दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद त्याला मिळत आहेत आणि तो उत्सव तो करत आहे। त्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्याचे आशीर्वाद मिळत आहेत। आम्ही सगळे बहीण भावंड खूप आध्यात्मिक आहोत। आमचे कुटुंब सगळे खूप आध्यात्मिक आहेत। तर मला असं वाटतंय की ते दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतातच। चैतन्य स्वरूप असलेले दत्तगुरू महाराज ज्यांचे चैतन्य स्वरूप पिठापूर स्थानी आहे, कुरवपूर स्थानी आहे, गाणगापूर स्थानी आहे, त्याच ठिकाणी औदुंबर स्थानी माहूरगड या ठिकाणी दत्तगुरू महाराज आहेतच। जेव्हा तुम्ही रेकी परिवारात येतात तुमचं त्या स्थानावर जाणे होतेच आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळतात। दत्तगुरू महाराज त्यांच्यामध्ये असलेले शिवतत्व त्या शिवतत्वाचा संबंध रेकीशी आणि दत्तगुरू महाराजांचे शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो जेव्हा सातत्याने आपण ही साधना करत असतो। कुंडलिनी शक्ती कुंडलिनी आपण म्हणू शकतो जी सर्पिणीच्या स्वरूपामध्ये आपल्या मूलाधार चक्रावर बसलेली आहे। मूलाधार चक्राची जागृती व्हायला लागते। धार्मिक स्थळे ज्या ठिकाणी आहे पवित्र नद्या तिथे आपल्या सातत्याने भेटी व्हायला लागतात आणि त्याद्वारे तिथल्या स्थळांची पवित्रता आपल्या पंचतत्वांना मिळायला लागतात, पंचप्राणांना मिळायला लागतात। तर त्यामध्ये शुद्धी होऊन आपल्या या आध्यात्मिक शक्तीकडे आपला वाटचाल आपली खूप छान व्हायला लागते। असे हे पवित्र आपले सण आणि त्यांची आपल्याला महत्त्व कळायला लागते। तर असा हा त्यातला पवित्र सण नागपंचमीचा सण। तर आवर्जून आज सगळ्यांनी हा सण करायचा आहे। मला असं वाटतं अनादिकालापासून आपल्याकडे नागदेवतेला खूप महत्त्व आहे। समुद्र मंथन ज्याच्यामध्ये देव आणि दानवांनी हे समुद्र मंथन केले होते। रवी आणि वासुकी हे नागदेवता यांना मंदार ह्या पर्वताला दोरीच्या स्वरूपामध्ये बांधून हे मंथन केले गेले। या मंथनामधून विविध मौल्यवान रत्ने प्राप्त झाली, अमृत कलश प्राप्त झाला। त्याच्यासाठी हे मंथन केले गेले आणि जेव्हा हा मंदार पर्वत हा डुबत होता समुद्रामध्ये जात होता त्यावेळेस त्या मंदार पर्वताला आधार दिला तो श्री विष्णूंनी साक्षात त्यांचा कुर्मा अवतार धारण करून या पर्वताच्या पायथ्याशी ते जाऊन बसले, ज्याद्वारे हे समुद्र मंथन थांबले नाही आणि देव एका बाजूला दानव एका बाजूला आणि ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टींनी वाईटावर विजय मिळवलाच। जेव्हा सातत्याने आपण प्रयत्न करत असतो चांगल्या गोष्टी घडायलाच लागतात। तर हा समुद्र मंथन हे घडले
आणि त्याच्यामधनं जी विविध रत्ने बाहेर आली, त्याच्यामध्ये पहिलं रत्न आलं ते श्री लक्ष्मी. मग त्याच्यानंतर आले ऐरावत म्हणजे हत्ती, मग उच्चेश्रवा म्हणजे घोडा, आणि ज्याच्यामधनं प्राप्त झाले चंद्र. बघा, कल्पवृक्ष, अमृत, साक्षात अमृत कलश घेऊन धन्वंतरी देवता प्रकट झाली, जिने हा अमृत कलश, अमरत्व शिकवणारा, अमृतत्व देणारा हा कलश देवतांना दिला. बघा, खूप सुंदर ही कथा आहे, समुद्र मंथनाची कथा. नक्कीच मी ही कथा पण तुमच्यापाशी नक्कीच लवकर घेऊन येईल. तर हा अमृत कलश चांगल्याने वाईटावर विजय मिळवला, देवतांना हा अमृत कलश प्राप्त झाला. असा हा पवित्र दिवस समुद्र मंथनाचा. आणि या समुद्र मंथन घडले ते फक्त नागदेवतेमुळे. वासुकी आणि रवी ह्या नागदेवता, त्यांचे खूप आभार. सगळ्या ह्या नागदेवतांचे, शेष नाग जे धरून बसले आहेत त्यांचा फणा साक्षात श्री विष्णूंवर, त्यांचे खूप आभार. विविध नागदेवतांचे आपण पूजन करतो आजच्या पवित्र देवतेचे. या नागदेवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. चांगल्या तत्वांशी आपण एकरूप व्हायला लागतो जेव्हा सातत्याने आपण ह्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे पूजन करतो, साधना करतो पूर्ण विश्वासाने. वैश्विक ब्रह्मांडीय दैवी शक्ती रेकी तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद देतेच, याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विविध धार्मिक स्थळांना, प्रेक्षणीय स्थळांना आपण भेटी देतो. आणि बघा, या नागदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की आज आवर्जून तुम्ही या नागप्रतिमेचे पूजन करा, भाऊ म्हणून त्याचे पूजन करा. नागदेवता प्रत्येक संकट समयी आपले संरक्षण करते, ज्याप्रमाणे आपले भाऊ संरक्षण करतो. विविध वाईट गोष्टी आपल्याजवळ येऊच देत नाही. वाईट गोष्टींपासून प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण सदैव करत राहतो. अशा या नागदेवतेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. माझी मनापासून प्रार्थना या नागदेवतेला, भाऊ स्वरूपामधील ही नागदेवता, तुझ्यामध्ये असलेले हे ईश्वरी तत्व, त्याद्वारे माझी कळकळून तुला प्रार्थना, मनापासून प्रार्थना. माझ्या भावासाठी मी केलेला उपवास, त्याला सुख, समृद्धी, आरोग्यपूर्ण आयुष्य लाभू दे, त्याचे सदैव कल्याण होत राहू दे. प्रत्येक बहिणीला तिच्या भावाचे प्रेम सदैव मिळत राहू दे. श्री नागदेवताय नमो नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यां. नक्की आज जप करा या नागदेवतेचा ओमद्वारे. ओम श्री नागदेवताय नमो नमः. आज रात्री रेकीचे ध्यान होईल, बरोबर रात्री 8:30 वाजता. या रेकीच्या ध्यानासाठी ज्यांना अटेंड करायचं आहे त्यांनी नक्की, मी आज लिंक देऊन ठेवत आहे आजच्या या व्हिडिओ खाली. नक्की तुम्ही ध्यानाचा वर्ग अटेंड करा आणि ही वैश्विक शिवशक्ती आपल्या आयुष्यात नक्की घेऊन या. या मंगलकारी शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना लाईक करा, शेअर करा. जवळच्या लोकांना, माझ्या या व्हिडिओला लाईक करून तुम्ही जवळच्या लोकांना शेअर करा.
माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मला मिळत आहे आणि त्याद्वारे कुंडलिनी जागृतीकडे माझा प्रवास सुरू झालेला आहे. या मंगलकारी कल्याणकारी शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना सदैव मिळत राहू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नक्की मूर्ती स्वरूपातील नागदेवतेचे पूजन करा. आपल्या भावासाठी मंगल कामना करा आणि नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आज तुम्ही उकडलेले पदार्थ आज तुम्ही देवतांना ठेवू शकता. या उकडलेले पदार्थ आज का ठेवायचे तर पावसाळ्यामध्ये आपला मंदाग्नी होतो, पचनशक्ती आपली कमी होते. त्यामुळे उकडलेल्या पदार्थांचे सेवन आपण करायचे असते. त्याद्वारे आपल्याला हा सण शिकवतो की तुम्ही आज कुठलाही पदार्थ शिजवून उकडून घ्या की ज्याद्वारे ते तुमच्या पचनाला सहाय्य करते. तर आज तुम्ही या नागदेवतेला उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता, ज्याच्यामध्ये आज प्रचलित आहे दिंड. पुरण घालून दिंड तयार करतात. तर नक्की तुम्ही आज ते दाखवायचे आहेत नागदेवतेला. किंवा लाह्या आणि दूध तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. खरे जे नाग आहेत त्यांना अजिबात दूध दाखवू नका, त्यांना लाह्या तुम्ही देऊ शकता. तर नक्की आज सगळ्यांनी पूजन करायचे आहे आणि ह्या पवित्र सणाचे खूप आभार. नक्की आज रेकीच्या ध्यानासाठी तुम्ही जॉईन करा. बरोबर रात्री 8:30 वाजता. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.